नमस्कार मंडळी. हो माहीत आहे आता जून महिना पार संपत चाललाय आणि हा व्हिडिओ मी संक्रांतीचा तुम्हाला आता शेअर करते. पण काय करणार, शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला आणि लॉंग व्हिडिओ राहून गेला. मग म्हटलं चला आठवणींना पुन्हा उजळा देऊया, काही आठवणी तुमच्यासोबत शेअर करूया. त्या दिवशीची ती संध्याकाळ, डेकोरेशनसाठीचे ते रंगबिरंगी पतंग आणि सगळीकडे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आपल्या माणसांसोबतचा तो घालवलेला क्षण व्लॉग एडिट करताना खरंच अगदी ताजंच वाटत होतं. म्हटलं अरे ही तर आत्ताच होऊन गेलेली गोष्ट आहे, पण पाहायला गेलं तर ती 6 महिन्यापूर्वीची आणि वर्षातला पहिला सण. तर कार्यक्रमाची सुरुवात सगळ्यांसोबतच्या मनसोक्त गप्पा, लहान मुलांपासून तर महिला मंडळाचे रंगलेले ते खेळ आणि हा महिलांचा आवडता उपक्रम म्हणजे हळदी कुंकू आणि वाण. खरंच असं सगळं इथंही तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने करणारे लोक पण इथं आहेत आणि हे मी माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण मी खूप सारे फेस्टिवल रिलेटेड व्लॉग मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले आहे. जर तुम्ही ते बघितले नसेल ना, नक्की बघा, कारण दिवाळी रिलेटेड आहे, मागची संक्रांत झाली, खूप सारे फेस्टिवल जे काही होते जे सेलिब्रेट आम्ही इथं केले ते सगळे आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. फक्त आता रिसेंटली जो गुढीपाडवा झाला ना त्याचा मी व्लॉग पोस्ट नाही केलेला अजून, पण नक्की त्याचे काही व्हिडिओज मला मिळाले तर ते पण मी शेअर करेल. भलेही थोडंसं लेट होईल पण तरी टाकायचा प्रयत्न करेल. पण आत्ताचा जो व्लॉग आहे ना तो तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि त्याची जी झलक आहे छोटीशी मी ही तुमच्याबरोबर शेअर करते. हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर चालूच होता, महिला मंडळ पण खूप खुश होतं, त्याच्यासोबतच लहान मुलांचं बोरन्हाण सुद्धा करण्यात आलं. तरी तुम्हाला सांगायचंच राहिलं, त्या कार्यक्रमाची अजून एक मजा म्हणजे वडापाव आणि त्यासोबतचा मस्त असा चहा. यांचं दोघांचं एकत्रित येणं म्हणजे काय, न थांबणाऱ्या गप्पा. तर आम्ही खूप एन्जॉय केला हा कार्यक्रम. आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल. शॉर्ट आहे बट स्वीट आहे, तर नक्की एन्जॉय करा याची ही छोटीशी झलक. थोडी उशिरा पण मनापासून, कारण उत्सव तारखांचा नव्हे तर आठवणींना जोडलेले असतात, बरोबर ना? जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. अजून व्लॉग संपलेला नाही तो शेवटपर्यंत बघा.